नमस्कार मित्रांनो, आज आपण जनगणना 2027 मधील सर्वात महत्त्वाचा आणि पहिला भाग म्हणजे घरगणना हाऊस लिस्टिंग याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. ज्यांना प्रगणक म्हणून ऑर्डर मिळाली आहे त्यांना संपूर्ण ही प्रक्रिया मोबाईल ॲपद्वारेच पूर्ण करायची आहे. हे ॲप कसे काम करते, त्यातील प्रत्येक मुद्द्याचा अर्थ याविषयी स्टेप बाय स्टेप आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. प्रत्यक्ष एका इमारतीचे मोबाईल ॲपद्वारे घरगणना कशा पद्धतीने करावी याचा डेमो व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. त्याआधी मी आपल्या सर्वांचे BS स्मार्ट टीचर या आमच्या YouTube चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो. आता सर्वप्रथम आपण मोबाईल ॲप डाउनलोड करूया. त्यासाठी प्ले स्टोअर ओपन करा. सर्च बॉक्समध्ये सेन्सस 2027 हाऊस लिस्टिंग हे नाव आपल्याला टाईप करून सर्च करायचे आहे आणि सदर ॲप आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ते ओपन करा. आता प्रत्येक प्रगणक यांचा जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्यात तुम्हाला SMS द्वारे युजर ID आणि पासवर्ड पुरवले जाणार आहेत. त्यापैकी जो युजर ID असेल तो या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे आणि कॅप्चा कोड सुद्धा या ठिकाणी आपल्याला टाईप करायचा आहे. त्यानंतर रजिस्टर या टॅबवर क्लिक करा. आपला रजिस्टर मोबाईल नंबर त्यावर एक OTP प्राप्त होईल. ठीक आहे या ठिकाणी क्लिक करा. इथं आपल्याला मेसेज रीड करण्यासाठी हे ॲप परमिशन मागणार आहे. अलो या ठिकाणी क्लिक करा. आपला OTP सबमिट करा आणि OTP तपासा या ठिकाणी क्लिक करा. आता इथं संकेत शब्द विचारला जाणार आहे. थोडक्यात म्हणजे आपल्याला पासवर्ड. SMS द्वारे तुम्हाला एक डिफॉल्ट पासवर्ड तयार करून दिला असेल, तो डिफॉल्ट पासवर्ड या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे आणि सादर करा या ठिकाणी क्लिक करा. आता ही सर्वात महत्त्वाची बाब आहे, भाषेची पुष्टी करा. आपल्याला आपले ॲप हे कोणत्या भाषेमध्ये वापरायचे आहे त्यासाठी ही माहिती इथं विचारण्यात आलेली आहे. आता आपल्याला भाषा निवडायची. इथं मराठी आहे. मला बदल करायचा असेल तर भाषा बदल या ठिकाणी मी क्लिक करेल आणि मला भाषेचे जे पर्याय दिसतील त्यापैकी मला हवी असलेली भाषा मी सिलेक्ट करेल. पण मला भाषा बदलायची नाही. मग पुष्टी करा या ठिकाणी मी क्लिक करेल. एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, एक वेळेस आपण जी भाषा सिलेक्ट केली नंतर ती बदलता येणार नाही. म्हणून काळजीपूर्वक भाषा बदलण्याचा हा पर्याय सिलेक्ट करा. शक्यतो आपल्या मातृभाषेचा वापर करा. त्या मातृभाषेमधून सर्व जनगणना प्रक्रिया पूर्ण करा. आता इथं मराठी भाषा मी सिलेक्ट केली आहे. मग पुष्टी करा या ठिकाणी क्लिक करतो. त्यानंतर आता आपल्याला जे डिफॉल्ट पासवर्ड मिळाले आहेत तो आपला बदलून आपल्याला हवा असलेला पासवर्ड आपल्याला तयार करायचा आहे. त्यासाठी सर्वात अगोदर या पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला मिळालेला डिफॉल्ट पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर नवीन जो पासवर्ड आपल्याला तयार करायचा आहे तो या ठिकाणी टाईप करा आणि परत तोच पासवर्ड आपल्याला या खालच्या बॉक्समध्ये सुद्धा लिहायचा आहे कन्फर्म करण्यासाठी. आता पासवर्ड बदला या ठिकाणी क्लिक करा. आपला पासवर्ड यशस्वीरित्या बदलण्यात आलेला आहे. ठीक आहे या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर आपल्याला ह्या ॲपमध्ये पिन नंबर सेट करायचा आहे. ज्या पद्धतीने आपण फोनपेवर पिन नंबर सेट करतो त्याच पद्धतीने. म्हणजे यापुढे आपल्याला प्रत्येक वेळेस पासवर्ड ID टाकण्याची आवश्यकता नाही. आपण फक्त 4 नंबर जो पिन आहे तो टाईप केला तरी सुद्धा आपण ॲपमध्ये एंटर होणार आहोत आणि काम पुढं करणार आहोत. मग या ठिकाणी आपल्याला हवा असलेले 4 नंबर इथं आपण टाईप करा आणि पुढे जा या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी एक माहिती डाउनलोड झाली आहे अशी सूचना आपल्याला आलेली आहे. ठीक आहे या ठिकाणी क्लिक करा. आता आपण ॲपच्या पहिल्या पेजवर आलेलो आहोत. या ठिकाणी सर्वात वरच्या बाजूला उजव्या हाताच्या कोपऱ्यावर रिफ्रेश हे एक आपल्याला टॅब दिसणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम क्लिक करायचे आहे. म्हणजे आपला सर्व डाटा या ॲपमध्ये रिफ्रेश होईल, अपडेट होईल. ओके. त्यानंतर मग इथला पहिला पॉइंट घर यादी गट निवडा. इथं 0007 दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक प्रगणक यांना ज्या ठिकाणी घरगणना करायची आहे ते जे क्षेत्र आहे त्याला घर यादी गट असे म्हणतात आणि त्याला एक क्रमांक दिला असेल तोच क्रमांक इथं आपल्याला दिसणार आहे. थोडक्यात म्हणजे प्रत्येक प्रगणक यांना एक गट, एक गाव, एक क्षेत्र दिलं जाईल. त्या क्षेत्राचा क्रमांक इथं असेल.
त्यानंतर जिल्हा, तहसील, शहराचे नाव इत्यादी सर्व माहिती इथं दिसणार आहे. पुढील माहितीमध्ये मांडणी दर्शक नकाशानुसार आपल्याला इमारतींची संख्या आणि घरांची संख्या इथं लिहायची आहे. आता ही सर्वात दुसरी महत्वाची स्टेप आहे. सर्वात पहिलं होतं रजिस्ट्रेशन प्रक्रिया, त्यानंतर मांडणी दर्शक नकाशा. या प्रक्रियेसाठी लेफ्ट साईडला वरच्या कॉर्नरला बघा, इथं 3 पॅरलल लाईन्स आपल्याला दिसणार आहे, त्या ठिकाणी क्लिक करा. काही पर्याय आपल्या समोर इथं दिसणार आहेत, त्यापैकी घर यादी गट नकाशा यावर क्लिक करा. आता इथं घर यादी गट क्रमांक 0007 त्यासमोर डाउनलोड हे एक सिम्बॉल दिसणार आहे, त्यावर क्लिक करा. परत डाउनलोड करा या ठिकाणी क्लिक करा. आपल्या मोबाईलमध्ये एक PDF डाउनलोड झाली असेल. आता मी ती PDF ओपन करतो. बघा, या ठिकाणी आपल्याला घर गणना जिथं करायची त्या गावाच्या चतुर्सीमेचा एक सॅटेलाइट मॅप त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे या चतुर्सीमेच्या अंतर्गत आपल्याला प्रत्येक इमारतीचे काउंटिंग करायची आहे, त्याची माहिती या ॲपमध्ये भरायची आहे. मग सर्वप्रथम प्रगणक यांनी काय करायचे, ही चतुर्सीमा काळजीपूर्वक पहा आणि प्रत्यक्ष गावात गेल्यानंतर या चतुर्सीमेच्या आत जेवढे घरं, इमारत, देऊळ, प्रार्थनास्थळे, शाळा, हॉस्पिटल जे काही असतील त्या सर्वांची गणना, त्या सर्वांचा एक नकाशा तयार करायचा आहे. या पद्धतीने आपल्याला चतुर्सीमेच्या आत या पद्धतीने बॉक्स आणि ट्रायंगल पद्धतीने त्यांनी जे निकष दिलेले आहेत त्या निकषानुसार आपल्याला इथं प्रत्येक इमारतीचा नकाशा तयार करायचा आहे. आता सर्वप्रथम या ठिकाणी ह्या पेजच्या म्हणजे या नकाशाच्या वरच्या बाजूला लेफ्ट कॉर्नरला आरंभ बिंदू आला पाहिजे. म्हणजे या गावाचा इमारतीची जी संख्या आहे पहिली, आता त्यांचे काही निकष आहे त्यानुसार आपल्याला हा नकाशा तयार करायचा आहे. थोडक्यात म्हणजे या मॅपच्या उत्तर म्हणजे वरच्या दिशेला डाव्या साईडचा जो वरचा कोपरा आहे इथून प्रारंभ बिंदू करायचा आहे. म्हणजे या घराचा पहिला घर क्रमांक नंबर इथून सुरू होईल. त्यानंतर नकाशाच्या खालच्या बाजूला उजव्या कोपऱ्यावर आपल्याला अंतिम बिंदू म्हणजे शेवटचा घर क्रमांक इथं येणार आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी रस्ता चेंज होईल किंवा दिशा बदलेल त्या ठिकाणी दिशादर्शक एरो आपल्याला दाखवायचा आहे आणि त्याचे काही सिम्बॉल्स आहेत, ते सर्व सिम्बॉल्स आपल्याला इथं मेन्शन करायचे आहेत, इमारत क्रमांक द्यायचा आहे. हा नकाशा कशा पद्धतीने तयार करायचा यासाठी सोपी पद्धत मी आपल्याला व्हिडिओ मार्फत देणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तो पुढच्या व्हिडिओ सुद्धा आपोआप आपल्याला पाहायला मिळेल. आता आपण जो नकाशा तयार केला होता त्यावरून आपल्याला अंदाजित इमारतींची संख्या आणि घरांची संख्या मिळणार आहे, ती आपण इथं टाईप करा. ही संख्या आपण कधीही चेंज करू शकतो म्हणून काळजी करण्याची आवश्यकता नाही. आता प्रगणक आपले जेव्हा काम सुरू करतील तेव्हा पहिल्या इमारतमध्ये जातील. म्हणजे पहिल्या घरी गेल्यानंतर तिथं इमारत क्रमांक 1 येईल आणि घर क्रमांक म्हणजे कुटुंब क्रमांक 0001 हा 4 अंकीमध्ये द्यायचा आहे. या घराच्या इमारत क्रमांक 1 आणि घर गणना क्रमांक म्हणजे कुटुंब क्रमांक 001 असा येईल. आणि प्रत्यक्ष ॲपमध्ये माहिती भरताना इमारत क्रमांक इथं 1 लिहायचा आणि नवीन या टॅबवर क्लिक करायचं. इथं ऑटोमॅटिक 0001 आपल्याला दिसेल. मग पुढे या टॅबवर क्लिक केलं की त्या कुटुंबासंबंधी सर्व प्रश्न आपल्याला भरायचे. मग सर्व माहिती भरल्यानंतर तो प्रगणक पुढच्या घरी जाणार आहे. इथं इमारत क्रमांक 2 या ठिकाणी सुद्धा इमारत क्रमांक 2 लिहिणार आणि नवीन या ठिकाणी क्लिक करेल. इथं ऑटोमॅटिक 0002 येणार आहे आणि ही इमारत सुद्धा आपल्याला 0002 इथं लिहायची आहे. मग या कुटुंबाची सुद्धा सर्व माहिती भरल्यानंतर तो इमारत क्रमांक 3 कडे वळणार आहे. इमारत 3 यात कंडिशन वेगळ्या प्रकारची आहे. इथं एक इमारत आहे आणि त्यात 2 वेगवेगळे कुटुंब राहत आहे. मग अशा वेळेस इमारत क्रमांक 3 ही एकच येणार आहे, फक्त कुटुंब क्रमांक 2 वेगळे असतील. मॅपवर लिहिताना इथं कंसामध्ये 2 लिहावं लागेल. याचा अर्थ असा होतो की 3 क्रमांकाच्या इमारतमध्ये कंसात 2 म्हणजे 2 कुटुंब आहेत. हे फक्त मॅपमध्ये लिहावं लागतं, मोबाईल ॲपमध्ये लिहावं लागणार नाही. मग आता मोबाईल ॲपमध्ये कशा पद्धतीने गणना करायची, तर आता प्रगणक इमारत क्रमांक 3 कडे गेला. इथं 2 कुटुंब आहेत. मग सर्वात अगोदर खालच्या कुटुंब यांची गणना करेल, मग वरच्या कुटुंबाची गणना करायची आहे. मग
या ॲपमध्ये इथं इमारत क्रमांक 3 लिहिल आणि नवीन या ठिकाणी क्लिक करेल. मग गणना घर क्रमांक या ठिकाणी 0003 ऑटोमॅटिक येणार आहे. याची सर्व माहिती भरायची. त्यानंतर परत हे वरचं कुटुंब याची माहिती भरायची. मग इथं काय इमारत क्रमांक आता चेंज करण्याची आवश्यकता नाही. एक इमारतमध्ये 2 कुटुंब आहेत, मग इमारत संख्या चेंज होणार नाही, फक्त कुटुंब संख्या चेंज होईल. आता एका इमारतमध्ये 2 कुटुंब आहेत, मग इमारत क्रमांक चेंज होणार नाही, फक्त कुटुंब क्रमांक चेंज होईल. अशा वेळेस पुनरावृत्ती करा या ठिकाणी क्लिक करावं. ही इमारत 3च आहे, 3 मध्ये एक्स्ट्रा घर आहेत म्हणून पुनरावृत्ती होणार आहे. मग या बटनावर क्लिक केल्यानंतर इथं ऑटोमॅटिक बघा इमारत संख्या 30 राहील, फक्त घरगणना क्रमांक 0004 आलेला आहे. आणि पुढे जा या ठिकाणी क्लिक केलं की याची सर्व माहिती भरायची. थोडक्यात म्हणजे एका इमारतमध्ये त्याचा क्रमांक आपल्याला चेंज करायचा नाही आणि पुढील कुटुंबाची माहिती भरायची असेल तर पुनरावृत्ती करा यावर क्लिक करावं. ओके. आता आपण प्रत्यक्ष एका इमारतीचे हाऊस लिस्टिंग कशा पद्धतीने करायची या ॲपवर ते पाहूया. सर्वप्रथम या ठिकाणी मला इमारत क्रमांक लिहायचा आहे. आता मी या अगोदर 4-5 घरांची गणना केलेली आहे. तो शेवटचा क्रमांक आपल्याला पाहायचा असेल तर या ड्रॉपडाऊन एरोवर क्लिक करा. आपल्याला याआधी मी 4 इमारत यांचे घरगणना या मोबाईल ॲपमध्ये केलेली आहे. आता पुढची इमारत करायची असेल तर मला 5 नंबर द्यावा लागेल. मी या ठिकाणी 5 क्रमांक सिलेक्ट करतो आणि नवीन या ठिकाणी क्लिक करतो. म्हणजे इथं ऑटोमॅटिक कुटुंब क्रमांक आलेला आहे. आता पुढे जा या ठिकाणी क्लिक करतो. आता या ठिकाणी एक नवीन माहिती आपल्या समोर आलेली आहे, अतिशय महत्वाची. एसी संदर्भ. सदर कुटुंबाने म्हणजे ज्या ठिकाणी आपण गेलेलो आहोत त्यांनी स्वगणना पूर्ण केली आहे का? त्यांनी स्वगणना केली असेल तर होय या ठिकाणी क्लिक करा. त्यांना एक नंबर दिला गेला असेल तो नंबर आपण विचारायचा आणि तो टाकायचा. नंबर टाकल्यानंतर जेवढे प्रश्न असतील त्यांनी जे उत्तर दिलेले आहेत ती सर्व यादी प्रिव्ह्यू स्वरूपामध्ये आपल्याला दिसेल. आपण परत एक वेळेस चेक करावी. आवश्यकता वाटेल त्या ठिकाणी आपण माहितीत बदल करावा आणि सर्व माहिती सेव्ह करावी. आपण या कुटुंबाने स्वगणना केली नाही असे गृहीत धरू. अशा वेळेस नाही या ठिकाणी क्लिक करावं आणि यानंतर सर्व प्रश्न विचारले जातील. एक महत्वाचं म्हणजे या ठिकाणी सर्व प्रश्न हे बहुपर्यायी असतील. आपल्याला फक्त दिलेला पर्याय योग्य तो सिलेक्ट करायचा आहे. प्रश्न मराठीमध्ये असतील, सर्व उत्तर सुद्धा मराठीत आहेत, सर्व पर्याय सुद्धा मराठीत आहेत. फक्त आपल्याला प्रश्न वाचायचा आहे, कुटुंब प्रमुखला विचारायचा आहे आणि त्यांनी दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय आपल्याला या ॲपमध्ये भरायचा आहे. आता पहिला प्रश्न आपण पाहूया. जमिनीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. म्हणजे फ्लोरिंग मध्ये आपण दगड, सिमेंट किंवा स्टाईल काय वापरलं आहे ते आपण इथं माहिती भरायची. आता यांनी सिमेंट वापरलेलं आहे फ्लोरिंग मध्ये म्हणून मी या ठिकाणी क्लिक केलं आणि पुढे जा या ठिकाणी आता क्लिक कर. त्यानंतर पुढील प्रश्न, भिंतीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. एकंदरीत भिंतीमध्ये जास्तीत जास्त कोणते साहित्य वापरलेलं आहे? दगड, सिमेंट, लाकूड, कॉन्क्रीटची आहे किंवा पक्का विटा. यांनी पक्का विटा वापरला आहेत म्हणून 8 नंबर या पर्यायावर मी क्लिक केलं. आता पुढे जा या ठिकाणी क्लिक करतो. पुढचा प्रश्न, छप्परासाठी म्हणजे टेरेस मुख्यतः कोणते साहित्य वापरलेले आहे? कॉन्क्रीट स्लॅब होता त्यांचा म्हणून मी हा कॉन्क्रीट पर्याय सिलेक्ट केला. या ठिकाणी कौलं असतील तर हाताने बनवलेले कौलं आणि यांत्रिक कौले हे 2 पर्याय आहेत. आता योग्य पर्याय सिलेक्ट केला नंतर पुढे जा या ठिकाणी क्लिक केलं. पुढचा प्रश्न, गणनाघराच्या वापरासंबंधी खात्री करा. आता हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. आपण ज्या इमारतीमध्ये जाणार आहे ती इमारत कोणत्या प्रकारची आहे यावर पुढचे प्रश्न सुद्धा अवलंबून राहणार आहेत. मग ज्या इमारतीमध्ये आपण गेलो तिथे एक कुटुंब राहत असेल तर इथं निवास हा पर्याय सिलेक्ट करावा क्रमांक 1 चा. त्यानंतर दुकान किंवा कार्यालय असेल तर 3 क्रमांक, शाळा महाविद्यालय असेल तर 4 क्रमांक, दवाखाना असेल तर 6 क्रमांक इत्यादी पर्याय आपल्या समोर येतील. त्यानंतर मग हा जो दुसरा पर्याय आहे निवासासह इतर वापर. आता एक लक्षात घ्या, एका इमारतमध्ये फक्त एक कुटुंब राहतं तर पर्याय क्रमांक 1 येईल. पण एका इमारतमध्ये एक कुटुंब राहत आहे आणि ते ब्युटी पार्लर असा व्यवसाय सुद्धा त्या इमारतमध्ये करत आहे, किंवा एका इमारतमध्ये एक कुटुंब राहत आहे आणि कपडे शिवण्याचे सुद्धा काम करत आहे. मग अशा वेळेस या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 सिलेक्ट करावं.
निवासासह इतर वापर, त्या इमारतीचा निवास सुद्धा करत आहेत आणि इतर वापर सुद्धा करत आहे. व पर्याय क्रमांक 2 जेव्हा सिलेक्ट करणार तेव्हा या पद्धतीने इथं खाली एक माहिती विचारली जाईल की प्रत्यक्ष कोणता वापर ते करत आहेत निवासाशिवाय. मग ज्या ठिकाणी समजा एका घरामध्ये सर्व कुटुंब राहतं आणि सोबत कपडे शिवण्याचं सुद्धा काम करत असेल तर शिवणकाम इथं लिहा, ब्युटी पार्लर लिहा. जो ते गृह उद्योग करत असेल किंवा जे काम करत असेल ते इथं लिहा. त्यानंतर शेवटचा पर्याय आहे कुलूप बंद आहे का, म्हणजे सदरील जे घर आहे ते कुलूप बंद आहे का. आता एक उदाहरण घेऊया. प्रगणक एखाद्या घरी गेले तिथं कुलूप लावलं असेल तर हा पर्याय सिलेक्ट करायचा का. एखादे कुटुंब काही कामासाठी किंवा काही कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले असतील तर तात्पुरतं ते कुलूप लावू शकतात, पण सायंकाळी किंवा 2 दिवसानंतर ते परत आपल्या घरी येत असेल तर हा पर्याय वापरायचा नाही. एखादे कुटुंब खूप वर्षापासून या घरामध्ये वास्तव्य करत नाही आणि त्यासाठी ते कुलूप लावलं असेल, म्हणजे त्या घरामध्ये कोणीच राहत नाही, ते घर बंद आहे, अशा वेळेस कुलूप बंद हा पर्याय आपला निवडायचा आहे. पण चौकशी केल्यानंतर आजूबाजू परिसरामध्ये चौकशी करायची, तेव्हाच हा पर्याय सिलेक्ट करायचा. आता पुढे जा या ठिकाणी क्लिक करूया. गणना घराची स्थिती चांगली आहे, राहण्यासाठी योग्य आहे किंवा मोडकीस आलेली आहे. योग्य पर्याय आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. कुटुंब क्रमांक हा ऑटोमॅटिक येणार आहे आधीचा. त्यानंतर या कुटुंबामध्ये निवास करणाऱ्या एकूण व्यक्तींची संख्या, या कुटुंबात एकूण व्यक्तींची संख्या, कुटुंब प्रमुखाचे नाव, त्यानंतर पुरुष किंवा स्त्री कुटुंब प्रमुख आहे त्यापैकी एक पर्याय सिलेक्ट करायचा. कुटुंब प्रमुख अनुसूचित जाती अनुसूचित जमाती कोणत्या प्रवर्गात आहे, याचे 3 पर्याय आहेत. सदर कुटुंब प्रमुख एसटी किंवा एससी असेल तर हे 2 पर्यायापैकी एक सिलेक्ट करावं आणि इतर संवर्गात असेल तर इतर हा क्रमांक सिलेक्ट करावा. या ठिकाणी अनुसूचित जाती आणि जमातीची एक यादी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल इथं क्लिक केलं का. ओके, आता पुढे जा या ठिकाणी क्लिक करूया. गणना घर स्वतःचा मालकीचा आहे का. इथे जे कुटुंब राहतंय ते स्वतःचा मालकीचे असेल तर 1 नंबर सिलेक्ट करायचं. रेंट म्हणजे पैसे देऊन राहत असेल तर 2 क्रमांक सिलेक्ट करायचा आणि इतर जे असेल तो पर्याय आपण योग्य असेल तो सिलेक्ट करावा. आता निवासयोग्य खोल्यांची संख्या. आपल्या घरामध्ये स्वयंपाकगृह, स्नानगृह, शौचालय, येण्या जाण्याचा मार्ग, वरांडा इत्यादी जे खोल्या असतील किंवा जे भाग आहे तो मोजायचा नाही. फक्त शयनगृह, भोजन कक्ष, बैठकीची खोली, अभ्यासाची खोली, नोकरांसाठी असलेली खोली इत्यादी खोल्या मोजून ते क्रमांक इथे लिहायचे. थोडक्यात या ठिकाणी 1, 2, 3, 4 आणि हा लिव्हिंग रूम 5, म्हणजे इथं 5 लिहायचे आहेत. पण मी ज्या ठिकाणी गेलो होतो त्या कुटुंबात 3 खोल्या होत्या, म्हणून मी या ऍपमध्ये आपल्याला इथं 3 दिसेल. कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या इथं लिहायची आहे. फक्त हे 2 प्रश्न आहेत, यांचीच माहिती आपल्याला मोबाईलमध्ये टाईप करून भरायची आहे. बाकी सर्व माहिती आपल्याला बहुपर्यायी असणार आहे, फक्त सिलेक्ट करायची आहे. आता पुढे जा या ठिकाणी क्लिक करूया. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत. या ठिकाणी वापर साठी जे पाणी असेल त्याचा काही संबंध नाही, फक्त पिण्यासाठी जे पाणी आहे ते कुठून आणलं जातं ते विचारण्यात आलेलं आहे. प्रक्रिया केलेले नळाद्वारे, प्रक्रिया न केलेले नळाद्वारे, विहीर, हँडपंप, बोरवेल. आता शहरामध्ये बोरवेल हा प्रकार असतो. त्यानंतर इतर पर्याय सर्व मराठीमध्ये दिलेले सोपे, ते पर्याय योग्य असेल तो सिलेक्ट करा. फक्त 9 नंबरचा जो पर्याय तो सांगावा वाटतो की बाटली बंद पाणी. या ठिकाणी जो 20 लिटरचा जार असतो, बहुतेक घरांमध्ये हा जार रोज पिण्याच्या पाण्यासाठी वापरला जातो. अशा ज्या ठिकाणी सुविधा असेल त्यावेळेस 9 नंबर हा सिलेक्ट करावा. आता पुढे जा या ठिकाणी क्लिक करूया. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेला स्रोत परिसरात म्हणजे घरात आहे का, तर 1 क्रमांक सिलेक्ट करायचा. घराजवळ म्हणजे परिसराजवळ असेल तर त्याचे निकष आहेत. शहरी भागामध्ये 100 मीटरच्या आत असेल तरच परिसराजवळ हा पर्याय सिलेक्ट करायचा, नाहीतर दूर पर्याय सिलेक्ट करायचा. ग्रामीण भागामध्ये 500 मीटरच्या आत असेल तर परिसराजवळ हा पर्याय सिलेक्ट करायचा. त्यापेक्षा लांब असेल तर परिसरापेक्षा लांब आहे जे दूर आहे पर्याय क्रमांक 3 सिलेक्ट करावा. पुढे जा या ठिकाणी क्लिक करूया. प्रकाशाचा मुख्य स्रोत वीज, रॉकेल, इतर सौर ऊर्जा किंवा प्रकाशाची सोय नाही. रॉकेल हा पर्याय येणार नाही, कारण की बहुतेक वर्षापासून रॉकेल विकणं बंद झालेलं आहे. योग्य तो पर्याय आपण सिलेक्ट करा. पुढे जा या ठिकाणी क्लिक करूया. शौचालयाची उपलब्धता.
केवळ कुटुंबासाठी वापरत असेल, घरामध्ये शौचालय असेल तर एक क्रमांक सिलेक्ट करा. सामायिक असेल, कॉमन टॉयलेट बाथरूम असतो, अशा वेळेस 2 पर्याय सिलेक्ट करायचे. आणि सार्वजनिक शौचालय तेव्हा 3 पर्याय सिलेक्ट करायचे. तिघांपैकी एकही पर्याय नसेल तर पर्याय क्रमांक 4 समोर कुटुंब प्रमुखाने तसे उत्तर दिले असेल तर हा 4 क्रमांक सिलेक्ट करायचा. पुढे जा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आता पुढील प्रश्न, शौचालयाचा प्रकार. पाईपद्वारे ते बाहेर काढण्यात येतं किंवा सेप्टिक टँक आहे किंवा इतर व्यवस्था आहे. आता या 3 पैकी एक पर्याय सिलेक्ट केला तर खालचे जे पर्याय आहेत त्यापैकी एकही सिलेक्ट करायचं नाही. किंवा हे जे सर्व पर्याय दिसत आहेत यापैकी कोणताही एकच पर्याय सिलेक्ट करायचा आहे. हे सर्व वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्याला फक्त एकच पर्याय सिलेक्ट करायचा आहे. इथं एका प्रश्नामध्ये अनेक पर्याय सिलेक्ट करायचे नाहीत. त्यानंतर पुढे जा या ठिकाणी क्लिक करूया. सांडपाण्यासाठी सोडलेले पाण्याची व्यवस्था. बंद गटारमध्ये सोडलंय, उघडे गटार आहे किंवा गटार नसल्यास मोकळ्या जागेमध्ये सोडलं असेल तर या पद्धतीने पर्याय क्रमांक 3 सिलेक्ट करावा. पुढील प्रश्न, स्नानगृहाची उपलब्धता. घरामध्ये असेल तर पर्याय क्रमांक 1, छप्पर शिवाय असेल म्हणजे फक्त 4 भिंती असतात व ते छप्पर नसेल तर पर्याय क्रमांक 2 आणि सुविधा नसेल तर 3. पुढे जा या ठिकाणी क्लिक करूया. आता स्वयंपाकघराची उपलब्धता. त्यामध्ये गॅस सिलेंडर आहे का, एलपीजी पीएनजी जोडणी केली असेल तर एक पर्याय सिलेक्ट करा. स्वयंपाकगृह नसेल पण एलपीजी जोडणी केली असेल तर मग या खालीलपैकी एक पर्याय सिलेक्ट करावा लागेल. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी सुद्धा कोणताही एकच पर्याय आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. पुढील प्रश्न, स्नानगृहाची उपलब्धता. घरामध्ये असेल तर पर्याय क्रमांक 1, छप्पर शिवाय असेल म्हणजे फक्त 4 भिंती असतात व ते छप्पर नसेल तर पर्याय क्रमांक 2 आणि सुविधा नसेल तर 3. पुढे जा या ठिकाणी क्लिक करूया. पुढचा प्रश्न, स्वयंपाकघराची उपलब्धता. एलपीजी पीएनजी जोडणी आहे का, म्हणजे स्वयंपाकगृह असेल आणि त्यात गॅस म्हणजे सिलेंडर जोडला असेल तर या 2 पर्यायापैकी एक सिलेक्ट करायचा. गॅस किंवा सिलेंडर म्हणजे एलपीजी पीएनजी असेल पण स्वयंपाकगृह नसेल तर मग हा खालचा पर्याय 2 पैकी एक सिलेक्ट करावा. थोडक्यात म्हणजे हे जेवढे पर्याय आहेत त्यापैकी कोणताही एकच पर्याय सिलेक्ट करायचा आहे. आता पुढे जा या ठिकाणी क्लिक करा. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन. वर्षभरामध्ये सर्वात जास्त कोणते इंधन हे वापरतात. एलपीजी, पीएनजी. सौर ऊर्जा असेल तर आपण वीज किंवा सौर ऊर्जा या पर्यायापैकी एक सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता. रेडिओ संच आहे का, तो रेडिओ संच चालू कंडिशन मध्ये असेल तरच एक लिहावं. मोबाईल स्मार्टफोन आपण या ठिकाणी सिलेक्ट केला आणि नसेल तर शेवटी नाही पर्याय आहे. त्यानंतर मग एकदम सोपे प्रश्न आहेत. कुटुंबाची धारण केलेली मालमत्ता. दूरदर्शन आहे का, तो दूरदर्शन जर कधी असेल म्हणजे टीव्ही आहे का. त्यानंतर दूरचित्रवाणी म्हणजे टीव्ही घरात आहे का. निशुल्क डिश वापरलं जाते, केबल लाईन आहेत, कोणता पर्याय आहे. त्यानंतर इंटरनेट उपलब्धता. संगणकावर वापरतात, मोबाईलवर वापरतात किंवा इतर पर्याय नसेल तर नाही. आणि लॅपटॉप आहे किंवा नाही. अतिशय सोपे प्रश्न आहेत, वाचूनच आपल्याला लक्षात येईल. घरामध्ये सायकल, मोटरसायकल, मोपेड गाडी आहे का. दोन्ही असतील तर पर्याय क्रमांक 3, नसेल तर पर्याय क्रमांक 4 आणि 4 व्हीलर असेल तर होय किंवा नाही. आता कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य. वर्षभरामध्ये सरासरी सर्वात जास्त कोणते धान्य ते खातात. गहू, तांदूळ, ज्वारी. योग्य असेल तो पर्याय आपण इथं लिहायचा. त्यानंतर कुटुंब प्रमुख किंवा कुटुंबातील इतर सदस्यांपैकी कोणाचाही एकाचा मोबाईल क्रमांक टाईप करायचा आणि सादर करा या ठिकाणी क्लिक करायचं. सर्व जे उत्तर आहेत त्यांची एक सूची आपल्या समोर दिसेल. ही सर्व सूची आपण परत एक वेळेस वाचायची. घर प्रमुखांना, कुटुंब प्रमुखाला वाचून दाखवायची. त्यानंतर पुष्टी करा या ठिकाणी क्लिक करावं. या पद्धतीने आपलं एका कुटुंबाची संपूर्ण माहिती भरली गेलेली मोबाईल ॲपमध्ये. परत इथं कुटुंब क्रमांक टाकून आता पुढच्या घराची सुरुवात करावी. आता उर्वरित जे आपले इतर टॅब आहेत, माहिती भरल्यानंतर त्या कुटुंबाची माहिती चुकली असेल तर दुरुस्त कशी करावी, चुकीचे कुटुंब डिलीट कसं करावं, या संबंधी सर्व माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तयार करणार आहोत. सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा व्हिडिओची लिंक असेल. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय.